तर मी आज घरी केलेला आहे टोमॅटो सॉस एकदम छान पौष्टिक आणि घरगुती बनवलेलं म्हणजे प्युअर आहेच। तर आणि एक अशी वस्तू टाकलेली आहे टोमॅटो सॉसमध्ये की जी टाकल्यामुळे टोमॅटो सॉस आपला फ्रीजच्या बाहेरही वर्षभर टिकेल आणि फ्रीजमध्ये पण काही होणार नाही, त्याला बुरशीसुद्धा येणार नाही। तर ती वस्तू कोणती आहे ही पाहण्याकरता माझा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। तर अगदी कमी खर्चामध्ये फक्त 50 रुपयामध्ये मी 3 बॉटल इथे सॉस केलेला आहे। तर त्यासाठी मी मार्केटमधून टोमॅटो आणलेले आहे, अगदी गावरान लाल लाल छान लाल कलरचे पूर्ण पिकलेले टोमॅटो पाहून आणायचे आणि ते छान निवडून घेतले मी। त्याच्यात डाग असलेला एकही टोमॅटो नको आणि ते धुवून घेतले आणि टोपलीमध्ये काढून एक दिवस पूर्ण सुकू दिले त्याला, म्हणजे पाण्याचा एकही थेंब त्यात राहायला नको, पाणी पाहिजेच नाही त्याच्यामध्ये, तेव्हाच ते टिकेल। तर आणि टोमॅटो मी 2-2 काप करून घेतले टोमॅटोचे। 2-2 काप करून घेतलेले टोमॅटो कुकरमध्ये 5 लिटरचा कुकर आहे, त्यामध्ये 3 किलो टमाटर घेतले होते मी, तर ते टाकून घेतले आणि एक बीट घेतला, बीट छिलून त्याचे तुकडे करून टोमॅटो सॉसमध्ये टाकले। बीटमुळे एकतर टोमॅटो सॉस आपलं पौष्टिक तर होईलच पण रंगही खूप छान येईल। इथे मी कोणताही कृत्रिम कलर वापरलेला नाही आहे, जोही रंग आला आहे सॉसला तो बीटचाच आहे। आणि अर्ध गाजर ते देखील छिलून टाकलेलं आहे, एक तर गाजरमुळे आपला पौष्टिकही होईल टोमॅटो सॉस आणि थिकनेसपणा छान येईल। 2 गाठे लसूण आणि आलं टाकलेलं आहे, एक कांदा चिरून टाकलेला आहे। तुम्हाला जर कांदा लसूण नको असेल तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल, पण मला कांदा लसूणचा फ्लेवर आवडतो म्हणून मी इथे कांदा लसूण टाकलेला आहे। खडा मसाल्यामध्ये कलमी, 2 भेंडी विलायची थोडीशी अशी सोलून, 3 हिरवी विलायची, 4 लवंगा आणि थोडेसे मिरे 10-12 टाकून 4 शिट्ट्या आणून घेतल्या मी कुकरला। आता टोमॅटो छान शिजलेले आहे, पूर्ण कुकर थंड होऊ द्यायचं आणि मगच खोलायचं, घाई करायची नाही। आणि त्याच्यात टाकलेले खडे मसाले काढून घेतले, फक्त त्याचा फ्लेवरच पाहिजे होता आपल्याला। आणि पूर्ण टोमॅटो मी मिक्सरला लावून घेणार आहे आणि त्याचा पल्प काढून घेणार आहे। खूप घरी केलेलं टोमॅटो सॉस आहे, आपल्या मुलांसाठी आरोग्यासाठी खूप छान असतं। मार्केटमध्ये जे टोमॅटो सॉस मिळते ते टोमॅटोनीच बनलेलं असते का हे सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे, ते कशापासून बनलेलं असतं, पूर्ण टोमॅटो त्याच्यात नसतातच, कोहळं पपई असं काही काही वापरून ते करतात, मलाही नक्की माहीत नाही। तर टोमॅटो मिक्सरला लावून घेतले, छान पल्प निघालेला आहे। तर पुरण गाळणी जी आपली घरात प्रत्येकाच्याच असते, त्या गाळणीमध्ये संपूर्ण टोमॅटो सॉस मी गाळून घेणार आहे। आणि हा जो चौथा निघाला त्याला संपूर्ण 3 वेळा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे, कारण बीटचे तुकडे, गाजरचे तुकडे, आल्याचे तुकडे काही पहिल्याच याच्यात बारीक होत नाही, त्याच्यामुळे असा पल्प काढलेला मी परत एकदा आणि परत एकदा असं मिक्सरमधून पूर्ण काढून घेतलेला आहे। आणि संपूर्ण अशाच गाळणीमध्येच अशाच प्रकारे त्याचा गर काढून घेतलेला आहे, कारण किती म्हटलं तरी एका याच्यामध्ये बारीक होत नाही आणि बीट जोपर्यंत पूर्ण बारीक होणार नाही तोपर्यंत रंग येणार नाही टोमॅटोला। तर आता संपूर्ण झालेलं आहे पल्प काढून, गाळणीला लागलेलं पूर्ण काढून घ्यायचं आणि छान त्याला मिक्स करून घेतलं। आता त्याच्यामध्ये 300 ग्राम साखर, 3 किलो टोमॅटोला 300 ग्राम साखर टाकलेली आहे मी, 1.5 चम्मच मिरपूड, 2 चम्मच तिखट, 2 चम्मच काळं मीठ आणि चवीप्रमाणे साधं मीठ। मीठ परत एकदा टेस्ट करून, सॉस पूर्ण झाल्यानंतर परत एकदा टेस्ट करून मीठ टाकायचं, कारण मिठाचं प्रमाण बरोबर हवं आहे, कारण आपल्याला ते वर्षभरासाठी साठवून ठेवायचं आहे। एवढा गर निघाला टोमॅटोचा, त्याच्यामध्ये तिखट, मीठ, लसूण, तेल टाकून लोणचं करू शकतो आणि ते आपण खाऊ शकतो 8-15 दिवसात, खूप छान लागतं जर वाया नाही जाऊ द्यायचं असेल तर। आणि टाकलेले मसाले पूर्ण टाकून व्यवस्थित मिक्स करून गॅसवर ठेवायचं आणि गॅसवर व्यवस्थित उकडून घ्यायचं। पूर्ण टोमॅटो सॉस अर्ध होतपर्यंत आपल्याला इथे उकडायचं आहे, मध्ये चमच्याने हलवत जायचं आणि उकळून घेत जायचं। मला 40 मिनिट लागले पूर्ण सॉस उकळून घ्यायला आणि अर्ध होतपर्यंत पूर्ण शिजवून घ्यायला। मी इथे जर्मनच्या गंजातच शिजवून घेतलेलं आहे, कारण स्टीलच्या गंजामध्ये किती म्हटलं तरी ते लागतं आणि मग
बुडाला लागलं की त्याचा जळकट असा वास येतो म्हणून, पण नंतर मी स्टीलच्या गंजात काढून घेणार आहे. तर संपूर्ण छान उकळी येऊन सॉसला शिजवून घ्यायचं. पाहू शकता मस्त असा रंग आलेला आहे आणि चवीला देखील भन्नाट असं, काही म्हटलं तरी घरगुती आहे, घरी केलेलं आहे. मुलांना खूप आवडते सॉस, तर आपल्या मुलांसाठी आपण घरीच केलं पाहिजे. आजकाल मार्केटमध्ये कसं मिळेल काही हे नाही, त्याची गॅरंटी नाही. तर सॉस झालेलं आहे. गॅस बंद करून मी ते स्टीलच्या भांड्यामध्ये काढून ठेवलं, कारण तर आपल्याला ते रात्रभरासाठी ठेवून द्यायचं आहे, म्हणून जर्मलच्या गंजात नको. मी असं फळकं झाकून त्याला रात्रभर ठेवून दिलं. त्याच्यावर स्टीलचं झाकण वगैरे नको झाकायला, कारण त्याच्यावर वाफ येईल तर ते पाणी त्याच्यात पडतं, म्हणून फडक्यानेच झाकायचं. तर एक रात्र गेली, दिवस गेला, पूर्ण गार झालं. त्याच्यानंतर मग ते सॉस मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 कप विनेगर टाकलं. त्याच्यामध्ये विनेगर टाकल्यामुळे सॉस आपलं व्यवस्थित टिकेल, त्याला काही होणार नाही. फ्रीजच्या बाहेरही ठेवलं तरी चालेल, फ्रीजमध्येच ठेवलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. पूर्ण मिक्स करून घेतलं विनेगर टाकून. छान सॉस आपला झालेला आहे. बघू शकता किती छान रंग तर आलेला आहेच, पण सॉस देखील एकदम झालेला आहे. मी प्लेटमध्ये टाकून दाखवते तुम्हाला. पाहू शकता एकदम असं सॉस पसरलं, त्याच्यामध्ये काही असे गॅप नाही किंवा पाणी नाही, तर म्हणजे ते संपूर्ण झालेलं आहे. तर मी प्लॅस्टिकच्या बाटला व्यवस्थित छान धुवून ऊन दाखवून 2 दिवसापूर्वीच तयार करून ठेवलेल्या होत्या, त्याच्यामध्ये सॉस भरून घेते. जर तुमच्याकडे काचेची बॉटल असेल तर तुम्ही त्याच्यात पण भरू शकता. माझ्याकडे काचेची बॉटल आता नाही आहे सध्या, पण म्हणून मी प्लास्टिकच्या बॉटलमध्ये भरली आहे. तर संपूर्ण 3 बॉटल हे झालं आणि थोडंसं शिल्लक राहिलं तर ते मी दुसऱ्या बॉटलमध्ये टाकलं सध्या खाण्यासाठी. तर अगदी 50 रुपयामध्ये छान असं घरगुती सॉस. कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही अशा प्रकारे सॉस बनवून पहा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.